तुम्हाला माहिती आहे ऊन भरपूर पडतंय, 42-43 टेम्परेचर होतंय. त्याच्यामुळे मी एक जुगाड केलेला आहे, तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला समोर ट्रॅक्टर दिसतंय. तर या ट्रॅक्टरमध्ये काय आहे, या ट्रॉलीमध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघितलं असेल की आमच्या जनावरांना भरपूर खायला आहे, जशी मक्का आहे, गिन्नी गवत आहे, त्याच्यानंतर बागामध्ये बिन चरायला भरपूर आहे, ऊसाचे वाढेही असतात. तर असं सर्व हिरवं आहे खायला. पण आमच्या जनावरांना कोरडं काहीच नव्हतं खायला. म्हणजे मी दाखवलेलं नाही आत्तापर्यंत. तर आम्ही कोरडं जे खाद्य असतं त्याचं नियोजन कसं करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता समोर जे आहे ना ते आहे ट्रॅक्टर आलेलं आहे आणि त्या ट्रॅक्टरमध्ये ना ज्वारीचं जो चारा आहे त्याची कुट्टी करून आणलेली आहे आणि ती आता घराजवळ टाकताय. आता हे घरासमोर जे आहे ना ज्याच्यामधून उभं राहून मी शूटिंग काढतो आहे, तर याच्यामध्ये ना हे शेड बनवलेलं आहे आम्ही. तर ह्या शेडमध्ये एक भरपूर मोठी खोली केलेली आहे. साधारणतः 15x20ची असेल ती, त्याच्यापेक्षा मोठीही धरू शकता तुम्ही. मला एक्झॅक्ट माप माहीत नाही तिचं, पण इतकी एक खोली केलेली आहे. पत्र्याचीच आहे. साधारणतः 30-35 फूट पत्रे होते, त्याला एक्सटेंड केले आणि ती खोली आम्ही बनवली होती. तिन्ही साईडनी तिला सिमेंटाच्या भिंत आहे आणि एका साईडनी दोनच साईडनी सिमेंटाच्या भिंत आहे आणि 2 साईडनी तिला पत्र्याचे, म्हणजे आतमधून जे आहे ते पत्र्याचाच भिंती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दरवाजा केलेला आहे नॉर्मलचा. आणि या प्रकारे आम्ही आता ती खोली केलेली आहे आणि तिच्यामध्ये सर्व प्रकारचे भूसा मी साठवून ठेवतो. सर्व प्रकारामध्ये कोणकोणतं येतं ना, तुरीचं आहे, आमची तर तुरी पण होत्या, सोयाबीन पण होती. तर हे 2 मेनली होते. त्याच्या आधी आम्ही ज्वारीही करायचो, कधीमध्ये ऊसामध्ये टाकायचो. जशी सध्या मक्का टाकलेली आहे तशी ज्वारीही टाकायचो. तर त्या ज्वारीच्या चाऱ्याचाही आम्ही कुट्टी करून त्या भुसाऱ्यामध्ये भरायचो. अशा वेगवेगळ्या प्रकारची भुसा आहे. त्याच्यामध्ये हरभऱ्याचं पण भूस आहे. आम्ही काय करायचो ना, पहिलं ऊसामध्ये ना हरभऱ्याचं आंतरपीक घ्यायचो. तर तेही भुसा त्याच्यामध्ये आहे आणि भरपूर दिवस जातात. आता उन्हाळ्याचा आम्ही जास्त टाकत नाही, जोपर्यंत हिरवं जास्त खायला आहे तोपर्यंत टाकत नाही. पण हे भूस कधी कामं येतं ना, जेव्हा पावसाळ्यात बऱ्यापैकी चारा ओल्ला झालेला असतो, हिरवा असतो, पाऊस पडलेला असतो, त्याच्यामुळं जनावरांना खायला काहीतरी कोरडं लागतं. तर त्यावेळेस आम्ही हे भूस वापरतो खाण्यासाठी जनावरांना. आणि मिक्स असल्यामुळं भरपूर वेगवेगळ्या टाईपचं भूस आहे त्याच्यामुळं जनावरं ही आवडीने खाता भूस. तर आता ही समोर बघा, हे ज्वारीचं जवळपास एक मोठी ट्रॉली वरती फाळके लावून भरून आणलेली आहे आणि हे भूस जनावरं भरपूर आवडीने खाता. पूर्वी सगळ्यात जास्त ज्वारीचा चाराच खाल्ला जात होता जनावरांकडून. तर हे आता भूस खाली करायचं काम आहे, चालू आहे आणि लेबर लावलेलं आहे भाऊनी आणि तेच ते आतमध्ये नेऊन टाकणार आहे भूस. तर बाहेर टाकून घेतलेलं आहे पहिलं आणि जवळपास 10-1 फुटावर ती खोली पण आहे. तर आतमध्ये जाऊन त्या खोलीमध्ये ते भूस टाकल्या जाईल. तर हे असं होतं. आता मी तुम्हाला आहे ना, जी भूस स्टोअर करण्यासाठी आम्ही खोली बनवलेली आहे ना ती दाखवतो. तर आम्ही आता जातो त्या खोलीकडे. ही बघा, ही साधारणतः अशी बनवलेली आहे, पत्रे लावलेले आहे आणि हे सध्या जे वरती दिसतंय हे तुरीचं भूस आहे. त्याच्यामध्ये मी वरती जाऊन बघतोय की अजून कोणकोणतं भूस आहे, कारण माझ्या माहितीनुसार याच्यामध्ये सोयाबीनीचं भूस आहे, ज्वारीचं पण भूस आहे, गव्हाचं पण आहे थोडंफार, हरभऱ्याचं पण भरपूर भूस आहे. तर असे सर्व भूस होते. पण काय झालेलं आहे ना, रिसेंटली ना याच्यामध्ये आमची जी घरी तुरी होती त्या तुरीचंच वरती पूर्ण लेअर आलेला आहे. तर जे बाकीचं भूस होतं ना ते पूर्ण खाली गेलेलं आहे. तर असं होतं हे. त्याच्यामुळं मी खाली निघून आलो. तुम्हाला काही दाखवता नाही आलं. सुरेश इथं दत्तळे बाहेर काढतोय. याला दत्तळं म्हणता येत, फणावाला जास्त त्याला आमच्याकडे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे ऊन भरपूर पडतंय, 42-43 टेम्परेचर होतंय. त्याच्यामुळे मी एक जुगाड केलेला आहे, तुम्हाला दाखवतो. वरती जातो आता जिनानी. हा दुसऱ्या ताळाचा जिना आहे बाय द वे. वरती जातो आणि हा मी असा उद्योग केलेला आहे एक. पाणी साचून ठेवलेलं आहे पूर्ण गच्चीवर. त्याच्यामुळं संध्याकाळी एकदम थंड थंड राहते रूम. वरचं घर मेनली काय होतं ना, वरती जे आहे ना ते जास्त गरम होतं, खालच्या खोल्या इतके गरम नाही होत. पण ह्या वरच्या 2 खोल्या ज्या आहे ना त्या भरपूर गरम होता. त्याच्यामुळं असं पाणी साठवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. ती बघा माझी खुर्ची तुटली होती, तिचं ते वरचं
आणि या ठिबकच्या नळ्या पडलेल्या इथं. असा जुगाड केलेला आहे मी रूम थंड राहण्यासाठी. साधारणतः असं दिसतंय कच्ची. म्हणजे काय होतं ना, ह्या जेव्हा टाक्या भरता यांचं ओव्हरफ्लोचंच पाणी इथं ठेवलेलं आहे. आणि जे पन्हाळे होते ना, तिथं पन्हाळा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे पन्हाळा आहे इथं, त्याच्यामध्ये फडके घालून दिलेले, कपडे घालून दिलेले. तिथं एक पन्हाळा आहे, तिथं एक आहे, आणि या निळ्या टाकीचे एक मागं इथं, त्याच्यामध्ये फडके घालून दिलेले आहे, जेणेकरून पाणी असंच राहतं आहे. आणि भरपूर पाणी होतं. आता बघा इथं सुकलेलं आहे, काल हे पण भरलेलं होतं. तर एका दिवसामध्ये भरपूर पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. आणि रूम पण बऱ्यापैकी थंड होती. काल जास्त गरम लागलं नाही. फॅन पण आमचा 2वरच होता, नाहीतर जास्त फॅन वाढवावा लागतो. आणि रूम पण थंड थंड होती एकदम. तर असा एक जुगाड केलेला आहे मी रूम थंड राहण्यासाठी. रूम थंड ठेवण्यासाठी अजून भरपूर प्रकार आहे. जसं की तुम्ही घरावर चुना मारू शकता, त्याने पण रूम थंड राहते. त्याच्यानंतर काहीतरी सामान वगैरे टाकून देऊ शकता, चारा वगैरे, किंवा सामान वगैरे ठेवून द्यायचं, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा सूर्यासोबत. आणि जर पाणी जर भरवत असाल वरती गच्चीवर, तर म्हणजे तुम्ही खात्री करा की त्याच्यावरती वॉटरप्रूफिंग केलेलं असेल, नाहीतर पाणी खाली लीक होईल. तर आता इथं वॉटरप्रूफिंग केलेलं आहे मी, म्हणूनच पाणी स्टोअर केलेलं आहे, नाहीतर मी नसतं केलं. तर ही काळजी नक्की घ्याल. आणि रूम भरपूर थंड राहती. मी तिन्ही पर्याय ट्राय करून बघितले होते, पण पाण्याच्या याच्यामध्ये रूम सर्वात जास्त थंड वाटली मला. म्हणजे उन्हाळ्यापेक्षाही जास्त थंड होती. टेम्परेचर बऱ्यापैकी कमी होतं आणि रूम थंड थंड वाटायला लागती. या झाडाचे आंबे पाटायचं काम चालू आहे आमचं. हे बघा किती भारी पिवळा पिकलेला आहे आंबा, पिवळा झालेला आहे बघा तुम्ही. पण याचा एक प्रॉब्लेम आहे या झाडाचा. हे घरासमोरच झाड आहे. आता हा आंबा बघा पिकलेला आहे खालच्या साईडनी, इथं दबतो पण आहे, पण इथं दबतच नाही, डायरेक्ट कैरी इथं. असा प्रॉब्लेम आहे. हा रुचिकडचा पण बघा, आता हा पिकलेला आहे, मागून दाखव, आणि इथं तो कैरी, इथं डायरेक्ट काहीच होत नाही, दबतच नाही. हा असा प्रॉब्लेम आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.